मंचावर आणि सभागृहात उपस्थित असलेले सगळे भक्तजन, मान्यवर, माता भगिनी, टेकडीचा गणपती नागपूरकरांना त्याच्याविषयी काही फार सांगायची जरूरत नाही आहे आणि मंदिराची माहिती आता आलेलीच आहे तुमच्या पुढे. 64 सालापासून या मंदिरात मीही येतो आहे, त्याच्यामुळे हळूहळू हे मंदिर कसं चांगलं होत आहे ते दृष्टीस पडतं. आणि आता सांगितल्याप्रमाणे सर्व भक्तांच्या सहकार्यातून हे होत आहे. आणि निदान गणेश मंदिरात ते तसंच झालं पाहिजे, कारण गणपती हा संघटनेचा देव आहे, तो गणनायक आहे आणि संघटनेची प्रचंड ताकद त्याच्या ठाई एकवटली असल्यामुळे तो सुखकर्ता, दुःखहर्ता, सगळ्या विघ्नबाधांचा नाश करणारा, प्रत्येक कार्याच्या पूर्वी त्याची पूजा करून ते कार्य करावं अशा प्रकारचा एक शुभ आशीर्वाद सतत ज्याच्यामुळे असा देव आहे. त्या मंदिराच्या गर्भगृहाचं लोकार्पण आपण आज केलेलं आहे. गर्भगृह म्हणजे मंदिरातला सगळ्यातला आतला भाग. म्हणजे आपल्या चालू भाषेत बोलायचं झालं तर एखाद्या गोष्टीचं स्पिरिट काय आहे, हे स्पिरिट गर्भगृह आहे. गणेश देवतेचं पूजन त्याचं एक सगुण रूप आहे ज्याची आपण पूजा करतो, पण त्यात भाव कोणचा आहे? आत्ता अथर्वशीर्ष सगळ्यांनी म्हटलं असेल, ऐकलं असेल. त्याच्यात तो गणेश म्हणजे मूलाधार स्थितोसे नित्यम असं म्हटलं आहे. मूलाधारात चेतना असते जीवांची, त्याला आपण कुंडलिनी म्हणतो, आणि ते बोधस्वरूप आहे. म्हणजे ती एक जाणीव आहे. ती जाणीव प्रकर्षाने असेल माणसाच्या ठिकाणी तर त्याच्या व्यक्तिगत आयुष्याची उन्नती होतेच होते, पण सगळ्या जगाला त्याचा फायदा होतो. कारण ती जाणीव जड चेतन चराचर सृष्टीमध्ये एकच असलेली जाणीव आहे. त्या जाणीवेतनंच सृष्टीची उत्पत्ती आहे आणि त्या जाणीवेतच सृष्टी विलीन होते. संघटनेची देवता, ती संघटन कोणत्या आधारावर करते? तर हा जो सर्वाठाई एकच बोध आहे, त्याला निराळी नावं देतात विद्वान लोक. एकम सद विप्रहा बहुधा वदंती. कोणी ब्रह्म म्हणतात, कोणी निर्वाण म्हणतात, कोणी काही म्हणतात. पण मुळात आपला सर्वांचा जो एक युनिव्हर्सल कॉन्शियसनेस आहे, त्या आधारावर ही संघटना होते. संघटना जगात होत असतात, स्वार्थाच्या आधारावर होतात, समान लक्ष्याच्या आधारावर होतात. परंतु खरी एकता कोणची? तर आपण सर्व एकाच ऊर्जेची अभिव्यक्ती आहोत. हे कळल्यावर मनुष्य जसा वागतो एकमेकांशी, जगाशी, स्वतःशी सुद्धा, ते खरं वागणं असतं. त्याला आपल्या सामान्य भाषेत आम्ही आपलेपणा म्हणतो. आपल्याला आपलेपणा वाटतो. तो का वाटतो? फक्त आपल्या नातेवाईकांसोबत विषयी वाटतो असं नाही आहे. नेहमी वाटत नसेल, पण एखाद्या वेळेस देशही आपल्याला आपला वाटतोच की नाही. कारगिलच्या युद्धाच्या वेळेला एखादी क्रिकेट मॅच भारत जिंकतो तेव्हा खेळणारे ते वेगळे असतात. लोक तिथे जाऊन खेळतात, ते आपला त्यांचा परिचयही नाही. पण क्रिकेटची बॅट सुद्धा हातात न धरलेला माणूस ते जिंकले की आपण जिंकल्याच्या थाटात फटाके फोडतो, नारे देतो, कारण आपलं काहीतरी कनेक्शन आहे. हे प्रत्येक माणसाला जाणवतं. ते सतत जाणवून जर त्याचे व्यवहार झाले तर मग सगळ्या जगामध्ये विघ्नबाधा राहणारच नाही. सगळी विघ्न संकट जगामध्ये आज दिसतात,
ती त्याचा विसर पडल्यामुळेच आहेत. आणि खरा त्याचा उपाय एकच आहे की त्या आपलेपणावर आधारित आपल्या सर्वांचे व्यक्तिगत, सामूहिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व्यवहार होणे. तर आज आपण गर्भगृहाचं लोकार्पण केलं आहे. थोडं या श्री गणेश यांच्या स्वरूपाच्या कल्पनेमध्ये जे स्पिरिट आहे त्याचा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. सगुणाची उपासना ही सत्याकडे नेते जे निर्गुण निराकार आहे. रस्ता तोच आहे. सर्वांना काही एकदम निर्गुण निराकाराची उपासना नाही करता येत. सगुणाचीच करायची असते सामान्य माणसांनी. पण ते तिकडे घेऊन जातात. आणि त्याच्यासाठी जसं मंदिराला गर्भगृह असलंच पाहिजे. मंदिराचा एक नृत्य मंडप असतो, एक सभा मंडप असतो, कळस असतो, आमलक असतात. असे निराळी या शिल्पशास्त्रात पक्का आहे की हे पाहिजे. त्याच्यात गर्भगृह पहिला आहे कारण तिथेच देवी विराजतो. हा सगुण गणेश गर्भगृहात त्या बोधरूपात विराजतो. तसं आपल्याला त्या गणेशाची भक्ती करता करता संघटना खऱ्या अर्थाने उत्पन्न करणारी आणि त्या संघटित बळाच्या आधारावर सर्व मनोकामना पूर्ण करणारी, सर्व संकटांचं निवारण करणारी अशी ही जी चेतना आहे त्या चेतनेचं स्फुरण झालं पाहिजे. त्याचं स्मरण ठायी ठायी होत राहिलं पाहिजे. गणेशाच्या साधनेतून अशी अवस्था प्राप्त होते. आणि त्याच्यामुळे श्री गणेशाची उपासना आपण सगळे करतो. उपासनेला कुठला तरी आधार लागतो, केंद्र पाहिजे. एक व्यक्ती उपासना करू शकतो स्वतःची, परंतु समाजाच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने अशा उपासना चालल्या पाहिजेत म्हणून मंदिरं असतात. हे मंदिर आपलं प्राचीन मंदिर आहे. आपण भक्तिभावाने इथे येतोच आहे. हा भक्तिभाव आपला व्यक्तिगत न राहता तो हे विश्वची माझे घर ऐशी जयाची मती स्थिर किंबहुना चराचर आपणच की झाला असा जो बोध आहे त्या बोधापर्यंत त्याची यात्रा होऊन तो नीट सुफल सफल व्हावा. आजच्या या गर्भगृहाच्या लोकार्पणाच्या प्रसंगी आणि माझ्या मनात हे विचार आले, त्याच्यामुळे हीच शुभकामना सर्व गणेश भक्तांना मी देतो. माझ्यासहित सगळ्यांसाठीच ती शुभकामना आहे. त्यांनी सगळ्या विश्वाचं मंगल होणार आहे. तर आपली पूजा अर्चना भक्ती ही व्यक्तिगत केवळ नसून ती विश्वमांगल्याकरता आहे असा विचार करून सगळ्यांनी या प्रसंगाकडे पाहावं एवढी एक अनुरोध आपल्यासमोर ठेवतो आणि माझे 4 शब्द संपतो.